ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवरती उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची घडामोड, ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवरती उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून जी याचिका करण्यात आलेली होती त्या याचिकेवरती आता उद्या सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। या क्षणाची मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। नार्वेकरांच्या अपात्रतेच्या निर्णयाच्या विरोधात जी नवीन याचिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या गटाकडून या ठिकाणी करण्यात आलेली होती त्या याचिकेवरती आता उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। नार्वेकरांनी जो पात्रतेबाबतचा निकाल दिला आणि त्या निकालानंतर जी याचिका शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली त्या याचिकेवरती आता उद्याच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। या क्षणाची ही महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणता येईल, उद्याच नेमकी सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिकेवरती सुनावणी पार पडणार आहे। हे प्रकरण जर आपण पाहिलं तर 20व्या नंबरवरती हे प्रकरण आहे। उद्या राम जन्मभूमीचा सोहळा आहे, त्यानिमित्ताने आपले देखील जाहीर करण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कुठल्याही अद्यापपर्यंत परिपत्रक जारी केलेलं नाहीये आणि 20 नंबरला हे प्रकरण आहे, त्यामुळे यावरती सुनावणीची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे 10 जानेवारीला या सगळ्या प्रकरणाआधी निकाल लागला होता। 21 तारखेला या प्रकरणावरती सुनावणी होणार होती, मात्र ठाकरे गटाच्या वकिलांनी तुम्हाला अधिक वेळ द्या म्हणून 22 तारखेची तारीख घेतली होती। आणि आता जेव्हा 10 जानेवारीला हा निकाल लागला त्यानंतर पहिल्यांदाच या याचिकेवरती सुनावणी होत आहे। त्यामुळं सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणावरती काय नक्की भाष्य करत आहे, कोणाला दिलासा देत आहे, हे पाहणं महत्वाचं आहे। अर्थात त्यामुळे आता उद्या सर्वोच्च न्यायालय जेव्हा हे प्रकरण ही याचिका निकालासाठी येईल तेव्हा काय भाष्य करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या माहितीसाठी।